श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका निर्दयी बापाने आपल्या आपस्त असलेल्या लहान मुलीला आणि मुलाला गळा दाबून मारलं। मुलगा पहिल्यांदा मारला, मुलगा मारल्याच्या नंतर गळा दाबला, मुलगा बेशुद्ध पडला म्हणून त्याला वाटलं मेला आणि त्यानंतर त्या मुलीचा गळा दाबून त्यांनी जंगलात, त्याला संतवाडीच्या जंगलात फेकून दिलं आणि हा जो बाप होता तो घरी जाऊन त्यांनी आंघोळ वगैरे करून फ्रेश कपडे घालून पलायन करायला निघाला। योगायोगाने तो जो बेशुद्ध पडलेला मुलगा हा शुद्धीवर आल्याच्या नंतर तो रस्त्यापर्यंत आला। जो फॉरेस्टचा जो विभाग आहे त्या विभागाच्या बाहेर आल्याच्या नंतर आळ्यातला एक सजग नागरिक जो मॉर्निंग वॉकला चालला होता, तेव्हा सजग नागरिक भेटल्याच्या नंतर त्या नागरिकाने त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलं। त्यांना असं वाटलं की हा मुलगा कुठंतरी विसरला आहे, कुठंतरी फसला आहे, या हेतूने त्यांनी पोलीस स्टेशनला आणलं। पोलीस स्टेशनला आणल्याच्या नंतर पोलीस स्टेशनने जे काही केलं आहे तो एक वेगळाच प्रकार आहे। पोलिसांमधली एक माणुसकी पाहायला मिळाली। पोलिसांनी त्याला चौकशी केली तर त्याला बोलता येत नव्हतं, तो बोलायला लागला। बोलल्याच्या नंतर ते असं थोडीशी माहिती मिळाली, त्या माहितीवर पोलिसांनी जी काही माहिती घेतली त्या मुलाच्या घरच्या नातेवाईकांचा माहिती घेतली, चौकशी केल्याच्या नंतर कळलं का अशी घटना घडली। म्हणजे हरवलेल्या मुलामागं मर्डर झाला, एक खून झाला, हे उघडं झालं। त्यावेळेला जी घटना झाली त्यावेळेला इथल्या पोलीस स्टेशनचे जे PI आहेत विश्वास जाधव, त्यांची जी टीम होती त्यातले हे तिथं गेले तपासाच्या त्या मुलीचा शोध घेत असताना ती मुलगी ज्यावेळेस त्या मुलीचं प्रेत ज्यावेळेस दिसलं तर त्या मुलीचं प्रेत दिसलं तर ह्या भावना कंटाळून, म्हणजे एक माणुसकीचा भाग ज्याला म्हणतात तो पोलिसांमध्ये पाहायला मिळाला। एक पारखे नावाच्या कॉन्स्टेबलनी एक त्याचं आवडतं शर्ट, कायम आवडतं अंगावरचं शर्ट, त्या मुलीच्या हे नव्हतं तर ते अंगावरचं शर्ट त्या मुलीच्या याला टाकलं, अंगावर गुंडाळलं आणि त्या मुलीला, म्हणजे त्या निर्बाध मुलीला घेऊन मग इथं आणलं। ही जी घटना आहे, ह्या घटनेमागं मर्डर झाला हा भाग वेगळा, पण पोलिसांचा माणुसकीचा भाग हा कधी चर्चेत येत नाही। पोलीस कायमच पाहतो आपण का कुठंतरी टिकेचे झालेले असतात, परंतु ह्या घटनेत पोलिसांमधला जो माणूस होता तो वेगळाच होता। त्या पोलिसांनी निर्दयी आरोपी पकडला, आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे, आरोपीला सजा होईल ती होईल, परंतु जो प्रसंग पाहायला मिळाला तो प्रसंग हा पूर्ण वेगळा आहे। हा प्रसंग जनतेसमोर यावा अशीच पोलिसांची वागणूक मिळत गेली तर नक्कीच पोलीस आणि जनता एक मित्र झाल्याशिवाय राहणार नाही। सुरेश भुजबळ, AB न्यूज, आळेफाटा।